नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर विटॉक्सवर. आजचा विषय फायनान्स, जो की सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्यांसाठीच हा महत्त्वाचा विषय आहे. फायनान्स फायनान्स म्हणजे काय? फायनान्स म्हणजे मनी मॅनेजमेंट, पैशाचं व्यवस्थापन. आज तुम्ही महिनाभर जे मेहनत करता, जे पैसे कमवता, खर्च करता आणि महिन्याअखेरला काय उरतं? शून्य. पैसे शून्यच उरतात. कारण असं का होतं? आपल्याला पैशाचं व्यवस्थापन माहीत नाही. पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे माहीत नाही. तर आज आपण पाहणार आहोत पैसा आणि फायनान्स म्हणजे काय? फायनान्स म्हणजे फक्त पैशाचं गणित नाही. फायनान्स म्हणजे तुम्ही कसे कमवता, किती प्रकारे कमवता, कसे पैसे टिकवता म्हणजे सेव्हिंग, आणि कसे त्याला वाढवता म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून त्याला कसे वाढवता. तर हे सगळ्यांचा अर्थ म्हणजे फायनान्स. जो फायनान्सला समजतो तो कितीही छोटा पगार असला किंवा कितीही छोटं त्याचा इन्कम असला तर तो हळूहळू श्रीमंतच होतो. तो हळूहळू श्रीमंतच होतो. 4 स्तंभ आहेत पैशांचे. पैशांचे 4 घटक. ते कोणते कोणते? तर पहिलं तुम्हाला सांगितलं इन्कम म्हणजे अर्निंग, कमाई. जेवढे तुमचे कमाईचे स्रोत जास्त आहेत, तेवढे तुम्हाला तुमचे पैसे वाढलेले असणार आहेत. बचत म्हणजे सेविंग. जेवढं तुम्ही सेविंग करता तेवढे तुम्ही झटपट श्रीमंत होता. आणि सेविंग केलेले पैसे जेवढं तुम्ही चांगल्या बँकांमध्ये किंवा चांगल्या शेअर्समध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेवढं तुमचं गुंतवणूक वाढलेलं दिसणार आहे. आणि प्रोटेक्शन, संरक्षण. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लाईफमध्ये संरक्षण असणं खूप महत्त्वाचं आहे. संरक्षण, प्रोटेक्शन, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स हे असणं महत्त्वाचं आहे. तर हे झालं फायनान्सचे 4 घटक. खूप महत्त्वाचं आहे. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.